नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवते मुगाचे कडण. कोकणात बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी मुगाचे कडण बनवतात. चला तर मग सुरुवात करते. कडण बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो मूग घेतले आहेत. आता मी मूग भाजून घेते. मूग चांगले खरपूस भाजून घेतले. मूग भाजताना गॅस मध्यम आचेवरच ठेवून मूग भाजले पाहिजेत. हे असे करड्या रंगाचे होईपर्यंत भाजायचे. मूग थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतले. मुगाची भरड व्हायला हवी. मूग बारीक करायचे नाहीत, अशी मुगाची भरड व्हायला हवी. नंतर भरडलेले मूग कुकरमध्ये घालून घेतले. दोन ग्लास पाणी घातले आणि गॅसवर ठेवून 3 शिट्या काढून घेतल्या. असे मऊसूद उकळल्यावर पातेल्यात काढून घेतले. परत एकदा थोडं पाणी घालून ढवळून घेतले. नंतर त्यात गूळ घातला. इथे मी गूळ कमीच घातला. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार गूळ घाला. गुळाबरोबर खोवलेलं ओलं खोबरं घातलं. आणि वेलची पावडर घातली. आणि त्याचबरोबर थोडे काजूचे तुकडे घातले. मग चवीपुरतं मीठ घातलं. आणि पाणी घालून मिक्स करून घेतलं. कडण किती पातळ जाड हवं त्यानुसार पाणी घातलं. मी कडण थोडं दाटसरच बनवते. मग पातेलं गॅसवर ठेवून 5 मिनिटं शिजवून घेतलं. असं तयार झालं मुगाचं कडण. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक नक्की करा.